भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव शब्दांना विसरून कर्म केले स्वमनाने, संकट आले अचानक, वाचलो दैवी शक्तीच्याच कृपेने। माझे नाव सौ. चंदा विठ्ठलजी राऊत आहे। आज मी माझा अनुभव या मालिकेत माझा दुसरा अनुभव, मार्गात आल्यानंतरचे अनुभव सादर करीत आहे। सन 2015 मधील ऑक्टोबर महिन्यातील गोष्ट आहे। मार्गदर्शक काकाजींना मी फोन करून विचारलं की तुम्ही आज गावी आहात काय? तर त्यांनी हो म्हटले। मग मी सांगितले की आम्ही तुमच्या भेटीला येणार आहे व भेटायला येण्याचा शब्द दिला। नंतर 2 ते 3 वाजताच्या दरम्यान माझी लहान मुलगी शाळेतून घरी आली व मला म्हणाली, मम्मी, मला 3 दिवसांच्या सुट्ट्या आहेत। मग ही गोष्ट मी माझ्या पतिदेवांना सांगितली व म्हटले की आज आपण मार्गदर्शक काकाजींकडे न जाता गावी जाऊ। रात्रीला भिवापूरजवळ जवराबोडी येथे माझ्या मधल्या बहिणीकडे थांबू, मग उद्या भवनात नागपूरला जाऊ। नातेवाईकांच्या भेटी पण होतात व भवनात पण जाणे होते। ही गोष्ट आपण अगोदर मार्गदर्शक काकाजींना सांगू। तेव्हा मी त्यांना म्हणाली की परत आल्यानंतर सविस्तर सांगू। आम्ही मार्गदर्शक काकाजींना भेटायला जायचे कारण असे की माझे पती 6 महिन्यांच्या ट्रेनिंगवरून आले होते व 6 महिन्यांपासून मार्गदर्शकांशी भेट झाली नव्हती। म्हणून माझ्या पतींची इच्छा आधी मार्गदर्शक काकाजींना भेटायची होती। परंतु मीच म्हणत होती की प्रथम गावाकडे व भवनात जाऊन येऊ, नंतर भेटू, व यात आमचा थोडा वाद झाला। शेवटी माझ्या आग्रहापुढे माझे पतिदेव गावी यायला तयार झाले। मग 2 ते 3 किलोमीटर गेल्यानंतर त्यांनी मोटारसायकल थांबवली आणि मार्गदर्शक काकाजींना फोन केला। काकाजींनी आमचा फोन उचलला, नमस्कार घेतला, परंतु आमच्या बोलण्याला काहीही प्रत्युत्तर दिले नाही। नंतर आमचा प्रवास सुरू झाला आणि ब्रह्मपुरीच्या समोर तंत्रनिकेत विद्यालयाच्या पुढे खरबी गावाजवळ एक मोठी भयानक गाय होती। ती एवढी उंच होती की मला फक्त तिचे पाय दिसले व ती गाय खूप वेगाने घोड्यासारखी धावत येत होती। पहा ती गाय किती मोठी आहे, अशी मी म्हणतच होती की माझ्या पतीला वाटले ती गाय आमच्याकडे धावत येत आहे, म्हणून ते पुढे सरळ न जाता उजव्या बाजूला मोटारसायकल खरबी गावाकडे फिरवतच होते। तेवढ्यातच ती गाय आमच्या मोटारसायकलला येऊन जोराने धडकली व आम्ही 4ही जण खाली पडलो। ती गाय आपल्या शिंगाने गाडीचा हेडलाईट वगैरे घेऊन गेली। गाडीवर आम्ही 4 जण होतो, माझा 2 वर्षाचा मुलगा, माझी लहान मुलगी, मी व माझे पती। मला असे वाटत होते की माझा कमरेपासून खालील संपूर्ण भाग निष्क्रिय झाला की काय। माझ्या डोक्याला पण मार लागला होता व त्यातून रक्त निघत होते। त्यामुळे मी माझं डोकं दाबून होती। माझ्या मुलीला शुद्धच नव्हती। तेवढ्यात तिथे एक सज्जन व्यक्ती 4 चाकी गाडी घेऊन आले। त्यांनी आम्हाला गाडीत बसवून ख्रिस्तानंद दवाखाना ब्रह्मपुरी येथे नेऊन मला व माझ्या मुलीला भरती केले। माझ्या मुलाला व माझ्या पतीला थोडं खरचटलं होतं। हे दुःख आमच्यावर येण्याचे कारण म्हणजे आम्ही मार्गदर्शक काकाजींना शब्द दिला व तो पूर्ण केला नाही। त्यामुळे आमच्या परिवारावर खूप मोठं संकट आलं। बघा, आम्ही मार्गदर्शकांना शब्द दिला की आम्ही येतो म्हणून व मार्गदर्शक आमची वाट लेकरासारखी पाहत होते। त्यांच्या मनाला किती वाईट वाटत असेल। मी सेवकांची वाट लेकरासारखी पाहतो आणि सेवक आपले शब्द पूर्ण करीत नाहीत, शब्दाला काहीच किंमत देत नाहीत। शब्द न पाळणे ही चुकी आमच्याकडून झाली। कारण आपल्या मार्गातील शिकवणुकीनुसार मार्गदर्शकांना, सेवकांना शब्द देणे म्हणजेच भगवंताला शब्द देणे, आणि शब्द न पाळल्यामुळे एवढे मोठे संकट आमच्यावर आले होते। त्या रात्री मला झोपच येत नव्हती। मी सारखी रडतच होती व भगवंताला सारखी म्हणत होती की भगवंता, अशी कोणती चूक आमच्या हातून घडली की त्याची एवढी मोठी शिक्षा दिली।
त्यानंतर मला जवळपास फक्त 10 मिनिटांसाठी झोप लागली आणि मला स्वप्न दिसले. बाबांचे चार्ट, चर्चा, बैठकीचे महत्त्वाचे बैनर, बाबांचे कॅलेंडर हे सर्व माझ्या पतीने नदीत विसर्जन केले होते व मला स्वप्नात असे दिसत होते की लोक त्यांच्यावरून येणे जाणे करीत होते. तेव्हा मी त्यांच्याकडे धावत गेली व म्हणाली की हे माझ्या बाबांचे पोम्पलेट आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर पाय कशाला ठेवता? असे म्हणून मी दुःखी झाली व मला जाग आली. त्यानंतर दवाखान्यातून 3 दिवसानंतर सुट्टी झाली व 2 ते 3 दिवसाने आम्ही मार्गदर्शक काकाजींकडे गेलो व सर्व सांगितले आणि विचारले की अशी कोणती चूक आमच्याकडून झाली असेल की ज्यामुळे आमच्यावर एवढी आपत्ती आली. तर त्यांनी सांगितले की त्या दिवशी तुम्ही जर मला भेटून जरी गेले असते तरी तुमची ती वेळ निघून गेली असती व दिलेला शब्द पाळला नाही म्हणून हे सर्व घडले असावे. तसेच माझ्या पतींनी बाबांचे कॅलेंडर वगैरे नदीत विसर्जन केले या स्वप्नाबद्दल सांगितले असता मार्गदर्शक काकाजी म्हणाले की यानंतर बाबांचे कॅलेंडर वगैरे नदीत विसर्जन न करता हवनात स्वाहा करणे योग्य असते. कारण त्यात पॉलिथिन असल्यामुळे ते पाण्यात विरघळत नाही. त्यानंतर त्यांनी आम्हाला घरी जाऊन 1 तासात 3 वेळा भगवंताला माफी मागायला सांगितले. अशा प्रकारे या अनुभवातून मी सांगू इच्छिते की सेवकांनी दिलेला शब्द पाळावा व बाबांचे कॅलेंडर वगैरे नदीत विसर्जन न करता हवनात स्वाहा करावे. लिहिण्यात काही चूकभूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागते. नमस्कार. सेविका सौ. चंदा विठ्ठलजी राऊत. पत्ता मु. पो. आरमोरी तह. आरमोरी जी. गडचिरोली. मार्गदर्शक डॉक्टर गोविंदरावजी दोनाडकर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.